आता लक्षात ठेवा, ब्लीडिंग नॉर्मली कट वगैरे होतं, मायनर इंजुरीज होतात, ओके, कापतं, नॉर्मली कंपनीमध्ये इंजुरीज होतात. अशा वेळेला लक्षात ठेवा, तुमच्यासारखी फर्स्ट एडर फार मला माहिती आहे प्रत्येक कंपनीमध्ये फर्स्ट एड बॉक्स आहे की नाही? उघडला? तुम्हीच मगाशी बोललेला सकाळी, आम्ही कधी फर्स्ट एड केलंच नाही. बघितलं. एक महत्वाची गोष्ट आहे, आपल्या शरीरामध्ये कधी मायनर इंजुरी झाल्यानंतर लक्षात ठेवा, आपण कधीही दुसऱ्यांच्या ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये, तुम्ही अशा ठिकाणी काम करताय जिथे कंटिन्युअस काय ना काहीतरी तुम्हाला लागत असतं. म्हणजे महिंद्रामध्ये असतो किंवा बॉश असतो, मशीन वर्क आहे, पुढे ना पुढे कापत असतं, आपल्याला माहिती नाही, आणि चुकून आपण डायरेक्ट आपण त्या रक्ताच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि देव ना करो त्या माणसाला हेपॅटायटिस बी किंवा HIV सारखे इन्फेक्शन आहे, तर आपल्या रक्तात कॉन्टॅक्ट झाल्याने आपल्याला ते होण्याचे चान्सेस. त्यासाठी लक्षात ठेवा, मायनर इंजुरीसाठी ब्लीड हे शब्दाचं लक्षात ठेवा. बी म्हणजे काय? बी म्हणजे बॅरियर, रक्ताचं डायरेक्टली कधी टच करायचं नाही. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं बॅरियर, बी म्हणजे बॅरियर. हँडग्लोव्ह घाला, काय नाही तर रुमाल वगैरे ठेवा, तिच्या आधी तुमचं स्किनचं आणि त्या रक्ताचं डायरेक्टली कॉन्टॅक्ट होणार नाही. बी म्हणजे बॅरियर. एल म्हणजे लोकेट, बघा पुढे जखम झाली. एल म्हणजे लोकेट म्हणजे बघा पुढे जखम झाली. ई म्हणजे एक्सटर्नल डायरेक्ट प्रेशर, बाहेरून जखमेवरती दाब द्यायचा. ई एक्सटर्नल डायरेक्ट प्रेशर, बाहेरून जखमेवर दाब. ई चा दुसरा अर्थ होतो एलिव्हेशन अबाव हार्ट लेवल, हृदयास्तरच्या वरती नेणे. बरोबर ना? हृदयास्तरच्या वरती नेणे, एलिव्हेशन अबाव हार्ट लेवल. आणि डी म्हणजे ड्रेसिंग. आता ड्रेसिंग करताना काय ठराविक गोष्टी मी तुम्हाला सांगून जातो, जास्त टच करत नाही, महत्त्वाच्या गोष्टी आहेत. फर्स्ट एड बॉक्स मध्ये डेटॉल असतं की नाही? आता ते डेटॉल आणि पाणी आपण मिक्स करतो की नाही? किती पाणी आणि किती डेटॉल टाकायचं? 1 लिटर लक्षात ठेवा, तो जो पाण्याचा रंग आहे तो दुधासारखा सफेद होत नाही तोपर्यंत ते डेटॉल किंवा ते डेटॉल त्या पाण्यामध्ये टाकायचं. द वॉटर शुड टर्न मिल्की व्हाईट. याचा अर्थ त्या पाण्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे की ते जंतू मारू शकतं. आता त्याच्यानंतर कुठेही जखम साफ करताना लक्षात ठेवायचा, कापूस यूज करायचं. काय यूज करायचं नाही? कापूसचे जे धागे आहेत, थ्रेड्स आहेत, ते त्या जखमेला चिटकून ते अडकू शकतात. त्यामुळे गॉसपीसचा यूज करा. काय करायचं? गॉसपीस. आता गॉसपीसचा यूज केल्यानंतर लक्षात ठेवा, जखम साफ करताना एक ठराविक नियम किंवा डायरेक्शन फॉलो करा. ठीक आहे? आता अशी साफ केल्याने कुठलाही माणूस एम्प्लॉय काम करताना त्याचे हात सर्व घाण असतात, ग्रीस असतं, ऑइल वगैरे काय लागलं असतं, असं जर साफ केलं तर कुठे जातं? आपल्याला काय करायचं? इन्फेक्शन किंवा बऱ्याच वेळेला आपण अशी ड्रेस आवडतो. ठीक आहे? चुकीची पद्धत. साफ करताना लक्षात ठेवा, आपण डेटॉलमध्ये बुडवल्यानंतर गॉसपीस घेतला, आतून बाहेर घ्यायचा. डायरेक्शन काय आहे आपला? आतून इनसाइड आउट, आतून बाहेर. ठीक होऊन द्या. दुसरं गॉसपीस ते करा, परत आतून बाहेर, अशा पद्धतीने साफ करा. कधी ही गॉसपीस वरती ट्यूब घेऊन, ओके, ती त्याच्यावर ठेवून पण ड्रेसिंग करा. ओके, रोलर पॅटर्न पण हे करा. कुठलाही माणूस पाण्यात बुडला, तुम्ही वरती काढला, त्याने कुणी लाईफ सेव्हरने वरती काढलं, अशा वेळेला तुम्ही काय करता? फर्स्ट एडर बोला महेंद्र, फर्स्ट एडर बोला. महेंद्रचे फर्स्ट एडर बोला. कोण आहे महेंद्रचा? बरा कोण आहे? प्रेस करायचं.
काय करायचं? लक्षात ठेवा, चुकूनही ते पोटपीठ दाबत बसायचं. आता इमॅजिन करा, विचार करा, कुठलाही माणूस समजा पाण्यात पडला, त्याच्यात जितकं कॅपॅसिटी आहे फोर्सफुली पाणी पोटात जातं. ओके, पहिल्यांदा खाली पडल्या पडल्या लगेच वरती येतो, ग्रॅव्हिटेशन फोर्स काम करतं, हे करतो. नंतर काय होतं, त्याचे श्वास मार्ग आहे तो एकदम आकुंचित होतो, बंद होतो. श्वास मार्गामध्ये काहीही जात नाही. गेला थोडं पाणी घ्यायचं की सांगितलं आकुंचित लगेच इमिडिएटली. डोळ्यामध्ये आपण हे कचरा जातो का आपल्या कधी डोळ्यामध्ये कचरा, इमिडिएटली आपण ते डोळे बंद करतो. तसं श्वास मार्ग एकदम बंद होतो आणि श्वास मार्ग बंद झाला तर माणसाचा श्वास थांबतो. आणि अशा वेळेला दोन महत्वाच्या कंडिशन आहेत ज्याला आपण रेस्पिरेटरी फेलियर म्हणतो. रेस्पिरेटरी फेलियर ती म्हणजे, एक म्हणजे आगेतून बाहेर काढलेला माणूस, ठीक आहे, ज्याच्या दूर वगैरे जाऊन त्याचा श्वास बंद होतो. आणि दुसरा आहे पाण्यात बुडलेला माणूस, त्याचा श्वास बंद होतो. तर अशा वेळेला लगेच पहिलं तोंडाला तोंड लावून श्वास द्यायचा. तोंडाला तोंड लावून पहिले काय करायचं, श्वास. आणि त्या पेशंटला एका कुशीवर चालू असेल तर एका कुशीवर झोपवा. समजा चुकून मागून थोडंफार जर पाणी असेल, एका कुशीवर झोपवलं तर ते बाहेर. चेस्ट कॉम्प्रेशन नाही द्यायचं, चेस्ट कॉम्प्रेशन द्यायचं. चेस्ट कॉम्प्रेशन द्यायचं कधी पहिला श्वास द्या. श्वास नंतर समजा हे नसेल तर मग सीपीआर ला चालू करायचं. पण पहिला तर दोनदा श्वास असेल द्यायचं. पहिला महत्वाची गोष्ट आहे, अशा ठिकाणी पडायला असेल जिथे काहीतरी माती वगैरे तर काही तोटात वगैरे गेली असेल तर पहिलं ते क्लिअर करणं महत्वाचं आहे. ओके, कारण का त्याच्यावर तुम्ही श्वास दिला तर ते ब्लॉकेज होणार. ते अशा वेळेला तुम्ही क्लिअर करून पहिला श्वास द्या आणि नंतर सीपीआर ला सुरुवात करा, चेस्ट कॉम्प्रेशन चालू करा. आता मध्ये साप चावण्याचं आपण हे केलं. आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय काय फरक आहे सांगा. नाही बिनविषय विषय नाही, नुसतं मला हे सांगा काय दिसतंय तुम्हाला. आणि कट मारले, कट मारलं दिसतं तुम्हाला. दोन मारलेला आहे, विषय दोन मारलेला आहे. दोन्ही ठिकाणी दोष मारलेले. स्लाइड तुम्हाला दाखवली. भारतामध्ये जेव्हा पण साप चावला, तुमच्याकडे ऍज अ फर्स्ट एड म्हणून येतात, तर लक्षात ठेवा तुम्ही निदान करू नका की हा विषारी साप आहे का बिनविषारी साप आहे. कुठल्याही व्यक्तीला जेव्हा साप चावतो तर त्या व्यक्तीला एका ठिकाणी बसवा, इमोबिलायझेशन करा, हालचाल करू देऊ नका. ओके, आणि त्या व्यक्तीला समजा की भारतामध्ये जितकी साप आहे त्यातले 80 ते 85% साप जे आहेत ते. आता दुसरी गोष्ट महत्वाची सांगायची की त्या व्यक्तीला सांगा की भले आपण म्हणजे बिनविषारी साप असू शकतो, पण आपण जे फर्स्ट एड करणार आहे ते एका विषारी सापला चावल्याप्रमाणे करणार. त्याच्यानंतर पूर्वी हा समज होता की सापाचं विष हे रक्तवाहिनीतून पसरतं. ओके, म्हणून फर्स्ट एड बॉक्स मध्ये लॅसिनेट वगैरे ठेवायचे, लेट ठेवायचे, ज्याच्याने कापा वगैरे सांगायचे. ते आता आउटडेटेड झाले. सापाचं विष हे रक्तवाहिनीतून पसरत नाही, परंतु सापाचं विष हे लिम्फॅटिक नावाची एक ड्रेनेज सिस्टम आहे तिथून पसरतं. आता लिम्फॅटिक म्हणजे काय, टॉन्सिल हे लिम्फॅटिक आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला अंगठ्याला मार लागतं तिथे गाठ येते ना, त्याला लिम्फॅटिक म्हणतात. ते आपलं हे काम आहे की ते जे सापाचं विष आहे ते लिम्फॅटिक सिस्टम मध्ये आहे, ते आपल्या शरीराची घाण काढते त्या सिस्टम मधून आहे, तिथून मेन रक्त पुरवठा यायलापासून आपल्याला थोडंसं त्याचं रिस्ट्रिक्शन करायचं. ओके, अशासाठी ती जी साप चावलेली जखम आहे ती हृदयास्तरच्या खाली ठेवायची, खाली. आणि जिथे साप चावला आहे त्याच्या 2 ते 4 इंच वरती ना जास्त टाईट ना जास्त लूज, म्हणजे मुश्किलने एक बोट गेलं असं पट्टी बांधायची. ओके, आणि जितक्या लवकर आहे तितकं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नाही. आता हे बघा, ही ट्रँग्युलर बँडेज आहे, ठीक आहे. समजा एक्झाम्पल इथे साप चावलाय तर ती पट्टी ना जास्त टाईट ना जास्त लूज. ओके, मुश्किलने एक बोट जाईल. ओके, आपला रक्तपुरवठा कम्प्लिटली बंद करायचा नाही. रक्तपुरवठा कम्प्लिटली बंद केला तर इथे हाताला गँग्रीन होईल.
ओके. ते न होण्यासाठी आपण एक मुश्किल एक होय आणि आपण असं पट्टी बांधायची. ओके. आपल्या हाताला असेल आणि आपल्याला जर पुढची पल्स भेटली अतिउत्तम, पण नाही भेटली तर टेन्शन घेऊ नका, तर आपण काही शिकवलं नाहीये. ओके. तर अशा वेळेला मुश्किल एक बोट केलं तर महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या माणसाला जितक्या लवकर आहे तितकं गव्हर्नमेंट हॉस्पिटल घ्यायचं आणि डॉक्टर निदान केल्यानंतर तुम्ही तिथे क्लिअर आहे. एक ट्रायंगल बनवा. एका ट्रायंगल मध्ये तुमचा फर्स्ट एड आहे. सिंपल आहे. वरती काय आहे? कधी यूज करणार? कधी यूज करणार? खाली काय? ब्लीड किंवा शॉक. चला शॉक SHOCK. शॉक कधी हे करणार? जर रक्तस्त्राव नॉर्मल इंजिन झाले तर काय करणार? BLEE. आणि मध्ये जी फळी आहे काढली त्याला काय म्हणतात? कधी लावणार? याच्या व्यतिरिक्त काय का दिवसभरात जे आपण शिकलो हेच शिकला ना? टाके सर. प्रवीण पाटील ॲज अ वर्कर टीचर म्हणून इथे रोल करतो. डॉक्टर सावंतांनी आज आम्हाला फर्स्ट या विषयावर दिवसभर प्रॅक्टिकली नॉलेज दिलेलं आहे की एखादा इन्सिडंट झाल्यानंतर त्याची सिच्युएशन बघून त्या 5-10 सेकंदामध्ये आपल्याला काय त्या ठिकाणी आपल्याला हे अटॅचमेंट करता येईल किंवा आपण त्या ठिकाणची परिस्थितीशी हाताळू या विषयावर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि एखाद्याचा प्राण कसा वाचवता येईल याविषयीचं सखोल असं मार्गदर्शन सरांनी आम्हाला केलं. थँक्यू. सर्वात अगोदर आमचे ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांच्या ABB या वर्ल्ड ऑर्गनायझेशनचा जेवढे आभार मानतो. Basically we are from international company. We have all the safety related to industry only. Before coming to this program, our intention is basically maybe they will teach about industrial safety and first aid. But we have guided all type of safety in general. For most of the time we are traveling or going to so many places. So everywhere what type of safety, the first is need first aid, then how to attack that particular first aid for the time being. They have teach very properly, and once again we thanks for this support, and for Mahindra also they have given us a call or to come. Thank you. पहिल्यांदा डॉक्टर सावंत साहेबांचे फार आभारी आहे की पहिल्यांदाच हा प्रोग्राम हॉस्टेलचा अटेंड केला. पण याच्यामध्ये खूप चांगलं शिकला गेलं की एका माणसाचा प्राण कसा वाचू शकतो याच्यामध्ये आम्हाला काहीच ज्ञान नव्हतं. पण त्यास ह्या क्लासमुळे वर्गपतीचे फार आभारी आहे. मित्रांनो, फर्स्ट एड काय असतं आणि कशाबरोबर त्याचं रिलेशन नातं काय असतं मला छोटासा एक अनुभव सांगायचा वाटतो. त्याची इच्छा असेल 2 मिनिटात सांगू का? परवानगी घेतो पहिल्यांदा. मी फर्स्ट एडचं ट्रेनिंग केलं होतं. माझ्या घरातला किस्सा स्वतःच्या घरात घडलेला. माझ्या घरात डेट केस झालेली असताना घरावर जाणाऱ्या येणाऱ्या पाहुण्यांची गर्दी खूप होती. घरामध्ये माझ्या 2.5 वर्षाचं बाळ होतं. माझ्या तर आईला मी आणि दारावर येणं जो प्रकार म्हणतात तो चालू होता. सगळे पाहुणे बसलेले. एक छोटं मुलं खेळत खेळत जाऊन ते हौदात पडलं. कोणाचं लक्ष नसताना हौदात पडून ते मुलं असं पालतं पडलेलं होतं. हात काळे पडले होते, होठ काळे पडले होते. आणि अचानक आले माणसं, कोणी उचललं, कोणी फिरलं, कोणी शेकतं. म्हणजे नको त्या अंधश्रद्धा तिथं चालू होत्या. पण मला त्यावेळेस लगेच आठवलं की मला माझ्या कंपनीने दिलेले ट्रेनिंग. त्यावेळेस मी पटकन त्याचा वापर केला, CPR दिला आणि त्याला स्वतःचा श्वास देऊ तो पुन्हा परत या जगात आला गेलेला लहान बाळ. तर मी स्पेशली थँक्स मानेन तुम्हाला एक फर्स्ट एडचे ट्रेनिंग भेटलं म्हणून कोणाच तरी प्राण वाचू शकलो. कोणाच तरी म्हणण्यापेक्षा माझ्या घरातला हा दिवा माझा पेटता राहिला. त्याबद्दल मी परत सर्वांचे एकदम शतशः धन्यवाद.
वेळा आपल्याला असं होतं की आपण म्हणजे आपला देश आपल्याला सर्व काही देत असतो आणि आपल्या देशाला आपण काय देऊ शकतो. तर त्यातून मला एक मार्ग हा सुचला की आपण आपल्या देशासाठी जी सेवा, जी वैदिकदृष्ट्या जे काय आपल्याकडे गेस्ट येणार आहे त्यांच्या प्रती कोणाला काही झालं तर ती जबाबदारी आपण इथं पार पाडू शकतो. आणि ती कधी पाडू शकतो की ज्यावेळी आपल्याला फर्स्ट एडचं चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग असतं. कारण अशा कंडिशनच्या वेळी आपल्याला पहिले काय करायचं हे सुचत नाही आणि जरी सुचलं तर योग्य पद्धत माहिती नसते. ह्या ट्रेनिंगच्या अंडर आम्हाला सरांनी थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल पण इथं काही करून दाखवले, आमच्याकडून करून पण घेतले आणि एमर्जन्सीमध्ये आम्हाला समयसूचकता आणि त्या पद्धतीने तिथं घेण्यात येणारे निर्णय आणि ते प्रॅक्टिकल कसं करावं ते याचा कॉन्फिडन्स आज या ट्रेनिंगमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. गेल्या 6 वर्षांमध्ये जवळजवळ आम्ही 7 ते 8 लाख लोकांचं मेडिकल चेकअप केले. त्याच्याबरोबर हे गेल्या 2 वर्षापासून डिशपासून स्पेशल मेडिकल फर्स्ट एड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आम्ही रजिस्टर करून ओव्हरऑल आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये जवळजवळ आतापर्यंत 20,000 लोकांना फर्स्ट एड ट्रेनिंग दिलं. आणि कुंभमेळ्याच्या हेतूनी जेव्हा आम्हाला फर्स्ट एड ट्रेनिंग करण्याचा डोंगरे साहेबांचा आणि सरांचा फोन आला तेव्हा सगळ्यात पहिले मला स्टडी करून कुंभमेळ्याच्या विषयाने नवीन काय प्रोग्राम तयार करताय, त्या कुंभमेळ्याच्या रिलेटेड ज्या ॲक्सिडेंट होणार आहेत किंवा ज्या फर्स्ट एड करण्याची गरज आहे ह्याचा स्पेशल कोर्स तयार करून मी आमचे सावंत सर, मोहन असे बरेच 4-5 दिवस स्टडी करून आम्ही नवीन स्पेशल ट्रेनिंग प्रोग्राम तयार केला आणि तो प्रोग्राम करून जवळजवळ 1000 लोकांचं आमचं टार्गेट आहे. आपण एमर्जन्सीला जेव्हा गरज असेल तो आपला ओळखीचा असो ओळखीचा नसो रस्त्यावर पडलेला असो त्याला जी फर्स्ट एड ट्रेनिंग द्यायची आहे ती देऊन तो व्यक्ती हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर पोहोचेल त्याची काळजी घेणे तुमचं काम आहे. सर्वांचं धन्यवाद मानतो आणि एवढे माझे शब्द बोलून माझे 2 शब्द थांबतो.